हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत तुमचा 12वी बोर्डाचा नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज द चॅप्टर 6. चॅप्टरचं नाव आहे प्लांट वॉटर रिलेशन. आपण लास्ट लेक्चरमध्ये तुमचं बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरचा एंड केला होता, म्हणजेच काय बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर पूर्ण संपलेला आहे. तर नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा प्लांट वॉटर रिलेशन. मग ह्या चॅप्टरमध्ये बघणार काय आहे, तुम्हाला फक्त 3 पॉईंट्स इन्क्लुडेड आहेत, म्हणजे 6.1, 6.2 आणि 6.3. ठीक आहे, हे फक्त 3च पॉईंट तुमच्या ह्या चॅप्टरमध्ये इन्क्लूड आहेत, बाकीचा चॅप्टर तुम्हाला इन्क्लूड नाही आहे. मग तुमचा पहिल्या चॅप्टरमध्ये काय आहे, मग ह्या प्लांट वॉटर रिलेशनमध्ये म्हणजेच काय तुमच्या वॉटरचं प्लांटसोबत कसं रिलेशन आहे, त्याच्यानंतर तुमच्या वॉटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि वॉटरचं इम्पॉर्टन्स काय आहे फॉर द प्लांट ग्रोथ. म्हणून काय म्हणलं त्या प्लांटचं चॅप्टरचं नावच काय आहे तर प्लांट वॉटर रिलेशन. मग आता प्लांट वॉटर ऑब्टेन कुठून करतं किंवा प्लांटला वॉटरमधून काय काय भेटतं हे आपण पहिले बघूयात. म्हणजेच काय प्लांट ऑब्टेन काय काय करते, प्लांट ऑब्टेन तुमचं वॉटर ऑब्टेन करते, त्याच्यानंतर मिनरल, न्यूट्रिएंट्स, त्याच्यानंतर फूड, गॅसेस. आता तुम्हाला माहिती, तुम्ही फोटोसिंथेसिस चॅप्टर 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. म्हणजेच काय तुमच्या प्लांटला कुठले कुठले न्यूट्रिएंट्स लागतात. आता कुठले कुठले, पहिला आहे तो वॉटर, दुसरा आहे मिनरल, तिसरे आहेत वेगवेगळे न्यूट्रिएंट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर फूड, त्याच्यानंतर गॅसेस. गॅसेस कुठले आहेत, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. हे कुठून घेते तुमचं प्लांट, तर तुमच्या सराउंडिंग्समधनं घेते, बरोबर. म्हणजेच काय वॉटर, न्यूट्रिएंट, त्याच्यानंतर फूड मटेरियल, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड प्लांट टेकन फ्रॉम द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आहे, जर तुमच्या प्लांटला जर वॉटरच अवेलेबल नसेल तर तिथे काय होईल, तर तुमच्या प्लांटची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. म्हणजेच काय तुमच्या प्लांटच्या प्रोडक्टिव्हिटीवरती तिथे अफेक्ट होईल. म्हणजेच काय प्रोडक्टिव्हिटी अफेक्टेड बाय द नॉन अवेलेबिलिटी ऑफ द वॉटर. म्हणजेच काय प्लांटला जर वॉटरच नाही भेटलं तर ते प्लांट तिथे जगणार नाही. म्हणजेच काय इट अफेक्ट्स ऑन देअर प्रोडक्टिव्हिटी ॲज वेल एज देअर ग्रोथ. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे वॉटर. मग वॉटरला आपण म्हणतो काय, आता आपण म्हणतो की पाणी म्हणजेच काय आहे, अमृत. म्हणजेच काय एलिक्झर, त्याचा मिनिंग काय येतो, एलिक्झर ऑफ लाईफ. म्हणजेच काय प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी वॉटर काय म्हणून ॲक्ट होतं, तर इट इज ॲक्ट ॲज अ एलिक्झर. एलिक्झर म्हणजेच काय अमृत. ठीक आहे, म्हणून काय म्हणलं जाते वॉटरलाच एलिक्झर ऑफ लाईफ. म्हणजेच काय वॉटर ॲक्ट ॲज अ अमृत. मराठीत त्याला काय म्हणतो आपण, अमृत समान आहे काय तुमचं पाणी. ठीक आहे, मग तुमच्या सेलमध्ये, प्लांटच्या सेलमध्ये किती % वॉटर आहे, तर अप टू 90 to 95% तुमच्या सेल आणि टिश्यूमध्ये काय प्रेझेंट आहे, वॉटर प्रेझेंट आहे. ठीक आहे, इवन इन द ॲनिमल्स. म्हणजेच काय आपल्यामधल्या सेलमध्ये पण काय आहे, तर 90 to 95% पर्यंतचं वॉटर प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर तुमचं वॉटर काय करतं तुमच्या सेलला, तर तुमच्या सेलला एक टर्जिडिटी मेंटेन करते, त्याच्यानंतर इट मेंटेन युअर शेप ऑफ सेल. ठीक आहे, म्हणजेच काय तुम्ही जेव्हा एखादा बलून तुम्ही फुगवला, त्या बलूनमध्ये काय भरलाय, तुम्ही पाणी भरलाय आणि त्याला एका दोऱ्याने बांधून ठेवलाय, तसंच तुमची सेल आहे. ठीक आहे, म्हणजेच काय तुमच्या सेलमध्ये वॉटर आहे, किती % वॉटर आहे, अप टू 90 to 95% वॉटर आहे. मग ते 90 to 95% वॉटर तुमच्या सेलला काय करायला लागलंय, तर इट गिव्स वन टाईप ऑफ सेल किंवा शेप. एक काय प्रोव्हाइड करते तुमचं पाणी तुमच्या सेलला, तर एका प्रकारचा शेप प्रोव्हाइड करते, त्याच्यानंतर त्यांनी त्याची टर्जिडिटी मेंटेन करते. म्हणजेच काय सेल जर सपोज रेक्टँग्युलर असेल तर त्या वॉटरमुळे ती रेक्टँग्युलरच राहते, त्यांचा शेप बदलत नाही. जर सर्क्युलर असेल तर ती सेल सर्क्युलरच राहणार. मग हे कशामुळे होतं, तर इट्स बिकॉज ऑफ द वॉटर कंटेंट ऑफ दॅट सेल. ठीक आहे, म्हणजेच काय 90 to 95% वॉटर प्रेझेंट इन द सेल अँड टिश्यू ऑफ दॅट प्लांट ॲज वेल ॲज एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, मग ते काय करते, इट मेंटेन टर्जिडिटी. म्हणजेच काय तुमची सेल फ्लेक्झिबल नाही आहे, म्हणजेच कुठलं पण शेप त्यांनी घेत नाही. जसं तुमचा अमिबा जसं जसं शेप चेंज करतो तसं तसं त्याला जसं फूड अवेलेबल होतं तसं त्यांनी त्याचा अकॉर्डिंग टू देअर सुडोपोडिया इट गेट चेंजेस. ठीक आहे, तसं तुमचा प्लांट किंवा ॲनिमल सेलमध्ये चेंज होत नाही. पण आपण इथे काय बघतोय, तुमची प्लांटची सेल बघतोय. म्हणजेच काय वॉटर काय करते तुमच्या सेलची टर्जिडिटी ॲज वेल एज इज मेंटेन इट्स शेप ऑफ सेल. आता फर्स्ट पॉईंट आहे तुमच्या चॅप्टरचा, हे झालं तुमचं इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ युअर प्लांट वॉटर रिलेशन. म्हणजेच काय वॉटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत किंवा वॉटर किंवा न्यूट्रिएंट्स तुम्ही कुठून घेताय तुमच्या प्लांटला किंवा तुमच्या वॉटरचं इम्पॉर्टन्स काय आहे ह्या चॅप्टरमध्ये. मग आता नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा प्रॉपर्टीज ऑफ
वॉटर म्हणजेच काय, वॉटरच्या प्रॉपर्टीज काय आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काला विचारला जाऊ शकतो तुमच्या बोर्डामध्ये. ठीक आहे. मग आता वॉटरच्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत, तर वॉटर काय आहे, लिक्विड आहे. केव्हा लिक्विड असते, तर जेव्हा तुमच्या रूम टेम्परेचरला वॉटर काय असतं, लिक्विड असतं. आता तुम्ही ग्लासमध्ये पाणी ठेवले तर ते लिक्विडच राहतं, पण जेव्हा तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवता किंवा डीप फ्रीजमध्ये ठेवता ते सॉलिड राहते. म्हणजेच काय, फ्रीजिंग त्याचा मेल्टिंग पॉईंट जेव्हा चेंज करता तेव्हा त्याची प्रॉपर्टी चेंज होते. म्हणून काय म्हणलंय, लिक्विड ॲट द रूम टेम्परेचर. त्याच्यानंतर हे काय आहे तुमचं वॉटर, इट इज अ बेस्ट सॉल्वंट फॉर द सोल्यूट. आता सोल्यूट आणि सॉल्वंट हे कन्सेप्ट तुम्हाला समजल्या पाहिजेत. सोल्यूट म्हणजे काय, तर तुमचा सॉलिड पार्ट. ठीक आहे, सॉलिड पार्ट ऑफ युअर एक्झाम्पल आपण बघूयात. सॉल्वंट आणि सोल्यूट म्हणजे तुम्हाला कळेल. काय आहे, इट इज अ बेस्ट सॉल्वंट फॉर द सोल्युशन. सोल्युशन म्हणजेच काय, सोल्युशन म्हणजे सॉल्वंट प्लस सोल्यूट. ठीक आहे, सॉल्वंट म्हणजे ऑलवेज लिक्विड फॉर्म मध्ये असते आणि तुमचा सोल्यूट हा नेहमी सॉलिड फॉर्म असते. म्हणजेच काय, इथे घ्या तुमचं वॉटर, त्याच्यानंतर इथे घ्या तुमची शुगर. ठीक आहे, म्हणजेच काय, शुगर काय आहे सॉलिड फॉर्म मध्ये आणि वॉटर काय आहे तुमचं लिक्विड फॉर्म मध्ये. म्हणजेच काय, सोल्यूट आणि सॉल्वंट बनून काय तयार होतं, सोल्युशन तयार होतं. म्हणजेच काय, ही प्रॉपर्टी कुणाची झाली, परत तुमच्या वॉटरचीच झाली. म्हणजेच काय, वॉटर काय आहे, बेस्ट सॉल्वंट फॉर द सोल्युशन. हे टर्म लक्षात राहू द्या, म्हणजे इम्पॉर्टंट टर्म आहे. सोल्युशन कसं तयार होतं, सोल्युशन इट इज मेड अप बाय 2 टर्म्स विच आर दोज, फर्स्ट वन इज द सॉल्वंट आणि सेकंड वन इज द सोल्यूट. म्हणजेच काय, सॉल्वंट इज द मिक्सचर ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट. ठीक आहे, सॉल्वंट काय आहे तुमचा लिक्विड पार्ट म्हणजेच काय वॉटर. त्याच्यानंतर सॉलिड काय आहे तुमचा सॉलिड पार्ट म्हणजेच काय तुमचं शुगर घ्या किंवा इथे साल्ट घ्या. ठीक आहे, म्हणजेच काय दोज सोल्यूट इट डिझॉल्व इनटू युअर सॉल्वंट. म्हणजेच काय, हे शुगर काय होते तुमच्या वॉटरमध्ये डिझॉल्व होते. त्याच्यानंतर तुमचं साल्ट पण काय होतं तुमच्या वॉटरमध्ये डिझॉल्व होते. म्हणून काय येथे सॉलिड आणि लिक्विडचं मिळून काय होतं तुमचं सोल्युशन. म्हणून काय, इट इज अ बेस्ट सॉल्वंट फॉर द सोल्युशन. त्याच्यानंतर तुमचं वॉटर काय आहे, तर इट इज अ इनर्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ठीक आहे, कारण काय तुमचं वॉटर कशापासून तयार झालंय, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय आहेत, ऑर्गॅनिक कंपोनंट आहेत. त्याच्यानंतर तुमच्या वॉटरचा पीएच किती आहे, तर इट्स पीएच इट इज 7. म्हणजेच काय, हा न्यूट्रल आहे. बरोबर, तुमच्या वॉटरचा प्युअर वॉटर. ठीक आहे, प्युअर वॉटरचा पीएच किती असतो, ऑलवेज न्यूट्रल असतो. न्यूट्रल म्हणजे काय, 7. ठीक आहे, तुम्हाला पीएच ची रेंज माहिती आहे, ऍसिडिक 0 to 7, 7 to 14 किती बेसिक. म्हणून काय, मध्यभागी कुठला येतो, मिडलला न्यूट्रल येतो. म्हणून काय, पीएच 7. प्युअर वॉटरचा तुमचा पीएच किती आहे, 7. दॅट इज द न्यूट्रल पीएच ऑफ युअर वॉटर. ठीक आहे, त्याच्यानंतर इट इज अ इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. आता तुम्हाला माहिती तुमचं प्लांट फोटोसिंथेसिस कशाने करतंय, तर इट टेक्स फ्रॉम द सराउंडिंग ऑफ CO2 आणि वॉटर. बरोबर, CO2 आणि वॉटर पासून त्यांनी काय करते, दे मेक देअर ओन फूड बिकॉज प्लांट्स आर द ऑटोट्रॉप्स. म्हणून काय आहे, इट इज अ इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. किंवा काय करते तुमचा आता प्लांट, तुमच्या प्लांटमध्ये काय आहे, सेल आहे. बरोबर, तुमच्या सेलमध्ये काय आहे, परत सेल वॉल आहे. सेल वॉल काय करते, तुमचं एक्सचेंज ऑफ मटेरियल करते. तुम्ही डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस टर्म जेव्हा शिकचाल तेव्हा तुम्हाला कळेल की मॉलिक्युलचं ट्रान्सपोर्ट कसं होते फ्रॉम द वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजेच काय, तुमच्या फोटोसिंथेसिसमध्ये काय व्हायला लागलंय, CO2 गॅस आत यायला लागलाय. त्याच्यानंतर वॉटर मॉलिक्युल तुमच्या सेलमध्ये येते. त्याच्यानंतर तुमचा ऑक्सिजन बाहेर पडते. म्हणजेच काय, इथे काय व्हायला लागलेत, एक्सचेंज ऑफ मॉलिक्युल व्हायला लागलेत. मग ते कसे होतात, बाय द डिफ्युजन ऑर द ऑस्मॉसिस मेकॅनिझम. म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट होते एका वेकडून दुसऱ्या वेकडे चालत. म्हणून त्याला काय म्हणलं जातं, इट इज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. कुणाचं ट्रान्सपोर्ट होतं, तुमच्या वॉटरचं पण होतं ॲज वेल ॲज युअर गॅसेस. म्हणजेच काय, O2 आणि CO2चं पण तिथे काय होतंय, एक्सचेंज होते किंवा ट्रान्सपोर्टिंग होते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे बेस्ट ॲक्वेस मीडियम फॉर द ऑल बायोकेमिकल रिॲक्शन इन सेल्स. म्हणजेच काय, आता कन्सिडर करा ही तुमची सेल आहे. आता ह्या सेलमधला हा काय आहे, सायटोप्लाझम आहे. म्हणजेच काय, सायटोप्लाझम कसं असतो,
ॲक्युएस असतो, बरोबर, म्हणजेच काय लिक्विड आहे. मग ह्या लिक्विडमध्ये काय होतं तर तुमच्या प्लांटच्या किंवा ॲनिमलच्या सेलमधला जो लिक्विड पार्ट आहे त्याला काय म्हणलं जातं, ॲक्युएस मीडियम म्हणलं जातं. मग त्या ॲक्युएस मीडियममध्ये काय होतात, डिफरंट रिॲक्शन्स होतात. आताच आपण बघितलं की सेल वॉल थ्रू काय लागलंय, तुमचा ऑक्सिजन किंवा वॉटर मॉलिक्यूल तुमच्या प्लांटच्या सेलमध्ये एंटर होतोय म्हणजे ते कुठं जाते, तुमच्या सायटोप्लाझममध्ये जातोय. सायटोप्लाझममध्ये जातो म्हणजे तिथे काय होणार, आता तुमचं प्लांट त्यांचं फूड सिंथेसिस करते. मग प्लांट सिंथेसिस करते म्हणजे तो काय घ्यायला लागलाय, CO2 प्लस वॉटर घेते, त्याच्यापासून त्यांनी काय बनवतो, कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल बनवतो. मग ती रिॲक्शन कुठे होते तर दॅट रिॲक्शन टेक्स प्लेस इन टू द युअर सायटोप्लाझम ऑफ सेल. म्हणजेच काय, तुमच्या सायटोप्लाझम मध्ये काय आहे, ॲक्युएस मीडियम आहे. म्हणजेच त्या ॲक्युएस मीडियम मध्ये काय व्हायला लागलं, डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन्स आर हॅपन इन टू दॅट युअर सेल सायटोप्लाझम. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, इट इज ॲक्ट ॲज अ थर्मल बफर. म्हणजेच काय, आता थर्मल बफरचं काम काय असतं, बफरचं काम असतं की त्यांचं pH मेंटेन करणं. म्हणजेच काय, जर हीट असेल किंवा कोल्ड कंडिशन असेल तर तिथे तुमच्या सेलचं टेम्परेचर मेंटेन करणं हे काम कोण करतं, तुमचं बफरिंग एजंट करतात. ठीक आहे. म्हणजेच काय, वॉटर ॲक्ट ॲज अ थर्मल बफर. त्याच्यानंतर वॉटर हॅव अ गुड ॲडेझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्स. ही पण एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. ही जर कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला कळली तर तुम्हाला तुमचा पुढचा चॅप्टर किंवा हा रिमेनिंग चॅप्टर तुम्हाला कळतो. मग ॲडेझिव्ह आणि कोहेझिव्ह हे दोन फोर्स आहेत. म्हणजेच काय, आता तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये तुमचे टिश्यू शिकलात, बरोबर. तुमचे टिश्यू कुठले कुठले आहेत, कॉम्प्लेक्स टिश्यूमध्ये होता तुमचा झायलम आणि फ्लोएम. झायलमचं काम काय आहे, वॉटर कंडक्टिंग टिश्यू, आणि फ्लोएमचं काम आहे तुमचं फूड कंडक्टिंग टिश्यू. ठीक आहे. मग आता तुमचे प्लांट काय करते तर वॉटर कुठल्या ऑर्गन थ्रू घेते तर इट टेक्स फ्रॉम द रूट, बरोबर. रूट हे काय आहे, तुमच्या प्लांटचं मेन ऑर्गन आहे जे की तुमच्या सॉइलमधून वॉटर ॲब्सॉर्ब करते आणि तुमच्या डिफरंट प्लांट पार्ट्सला प्रोव्हाइड करते. मग आता ते वॉटर कसं घेते किंवा कुठल्या मुवमेंटनी घेते तर रूट्स थ्रू घेते. मग तुमच्या रूटमध्ये कुठले टिश्यू आहेत तर तुमच्या रूटमध्ये झायलम टिश्यू आहेत, बरोबर. तुम्ही बघितलंय झायलम काय करतात तर वॉटर मॉलिक्यूल मूव्ह करतात. मग ते कसं मूव्ह करतात तर त्यांच्यामध्ये दोन फोर्स असतात. कुठले कुठले, ॲडेझिव्ह फोर्स आणि कोहेझिव्ह फोर्स. मग कोहेझिव्ह फोर्स म्हणजे काय, जेव्हा तुमचे वॉटरचे मॉलिक्यूल वॉटरच्याच मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्ट होतात तेव्हा त्याला म्हणलं जातं कोहेझिव्ह फोर्स. आणि जेव्हा तुमच्या प्लांटच्या सेलमध्ये काय आहेत, झायलम टिश्यू आहेत, बरोबर. म्हणजेच काय, झायलम टिश्यू आणि तुमच्या वॉटर मॉलिक्यूलचं जेव्हा इंटरॅक्शन होतं तेव्हा त्याला म्हणलं जातं ॲडेझिव्ह फोर्स. आणि हा जेव्हा फोर्सचं टेन्शन अप्लाय होतं तेव्हा तिथे एक कॅपिलरी तयार होते. म्हणजेच काय, कन्सिडर करा हे तुमच्या प्लांटचं काय आहे, रूट आहे, ह्याच्यामध्ये काय आहेत, इथे झायलम टिश्यू आहेत, बरोबर. म्हणजेच काय, तुमचं वॉटर इथे मूव्ह करायचंय तुम्हाला अदर प्लांट पार्टला. ठीक आहे. म्हणजे काय होणार, इथे तुमची सपोज कन्सिडर करा सॉइल आहे आणि हे आहेत तुमचे रूट्स. म्हणजेच काय व्हायला लागले, इथे तुमचे रूट्स काय करायला लागले, सॉइलमधनं वॉटर ॲब्सॉर्ब करतात. मग हे ॲब्सॉर्ब करताना ह्यांच्यामध्ये रूट्समध्ये काय आहेत, एक कॅपिलरीज आहेत. कॅपिलरीज म्हणजेच काय, स्पेसेस आहेत. कशासाठी तर मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम द सॉइल टू द अदर प्लांट पार्ट्स. म्हणजेच काय, इथे कुठला फोर्स अप्लाय होणार तर इथे अप्लाय होणार ॲडेझिव्ह फोर्स ॲज वेल एज कोहेझिव्ह फोर्स. म्हणजेच कोहेझिव्ह फोर्स म्हणजेच काय, जेव्हा तुमच्या वॉटरचं मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्ट होतं त्याला म्हणलं जातं कोहेझिव्ह फोर्स. आणि जेव्हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या टिश्यू सोबत किंवा दुसऱ्या एखाद्या मेम्ब्रेन सोबत ॲक्ट होतो किंवा त्याच्यामध्ये त्यांची बॉन्डिंग तयार होते त्याला म्हणलं जातं ॲडेझिव्ह फोर्स. ठीक आहे. हे झालं तुमचं लास्ट प्रॉपर्टी. त्याच्यानंतर काय आहे तर कॅपिलरी. आता जे सांगितलं मी, म्हणजेच काय, तुमच्या वॉटरला मूव्ह करायचंय. मूव्ह करण्यासाठी काय करतं, तिथे दोन फोर्स किंवा एक टेन्शन तिथे अप्लाय केलं जातं आणि त्या टेन्शनने तुमचं वॉटर मॉलिक्यूल मूव्ह केलं जातं तुमच्या डिफरंट प्लांटच्या पार्ट्सकडे. ठीक आहे. हे झालं तुमचं फर्स्ट पॉईंट ऑफ युअर चॅप्टर 6 दॅट इज द प्लांट वॉटर रिलेशन पॉईंट आहे. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हा पॉईंट तुम्हाला 2 मार्काला विचारू शकतात. म्हणजेच काय, तुमच्या वॉटरच्या तुम्हाला काय सांगायच्यात, कॅरेक्टरिस्टिक्स सांगायच्यात. म्हणजेच काय, वॉटरचं तुमच्या प्लांटमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. म्हणून काय, पहिला पॉईंट आहे तुमचं वॉटर लिक्विड आहे. कधी असतं लिक्विड, ॲट द रूम टेम्परेचर. त्याच्यानंतर इट इज अ बेस्ट सॉल्वंट फॉर द सोल्युशन. त्याच्यानंतर हा काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर तुमच्या वॉटरचा pH किती आहे, 7 आहे. त्याच्यामुळे प्युअर फॉर्ममधलं वॉटर कसल्या फॉर्ममध्ये असतं तर न्यूट्रल फॉर्ममध्ये असते. त्याच्यानंतर हे रॉ मटेरियल आहे. कुठलं वॉटर काय आहे तुमचं, रॉ मटेरियल आहे. कशासाठी, इट रिक्वायर्स फॉर द
फोटोसिंथेसिस, बरोबर. त्याच्यानंतर तुमचं वॉटर काय व्हायला लागले, एक्सचेंज व्हायला लागले कशामध्ये, तुमच्या प्लांटच्या सेल वॉलमध्ये. ठीक आहे, म्हणून काय इट इज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर काय इट इज अ बेस्ट ॲक्वेस मीडियम फॉर द डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन. म्हणजेच काय तुमच्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये काय व्हायला लागल्यात, डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन कॅरीड आउट होतात. म्हणजेच ते काय आहे, तुमच्या सेलमध्ये एक ॲक्वेस मीडियम आहे म्हणजे वॉटरी कंटेंट आहे. त्याच्यानंतर तुमच्या ॲडेझिव्ह आणि कोहेझिव्ह फोर्सेस थ्रू एक टेन्शन अप्लाय केलं जातं आणि ते टेन्शन अप्लाय करून तुमचं वॉटर मूव्ह केलं जातं फ्रॉम द डिफरंट प्लांट पार्ट्स. ठीक आहे, हे झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट आहे तुमचं रूटचं स्ट्रक्चर. मग आता रूटच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय आहे तुम्ही 11वीला बघितलंय. रूट म्हणजेच काय तुमचं प्लांट काय करायला लागले, वॉटर कुठल्या ऑर्गन थ्रू तुमच्या प्लांटकडे चाललंय, तर बाय द विथ द हेल्प ऑफ रूट. मग रूटचं स्ट्रक्चर कसं आहे, तर इथे आहे तुमची रूट कॅप. त्याच्यानंतर इथे आहे तुमचं मेरिस्टेमॅटिक रिजन. त्याच्यानंतर इथे आहे तुमचं इलॉंगेशन. रिजन. त्याच्यानंतर इथे प्रेझेंट असतात ते तुमचे रूट हेअर्स. आणि ह्याच्यावरती जो असतो तो मॅच्युअर रिजन. हे काय आहेत तुमचे रूट हेअर्स. ठीक आहे, ह्याच्यावरती असते ती तुमची सॉइल. ठीक आहे, तुमच्या रूट्समध्ये किती रिजन आहेत, 4. किती रिजननी बनलाय तुमचा रूट, 4 रिजननी. खाली सगळ्यात काय आहे तुमची रूट कॅप आहे. ठीक आहे, त्याच्यावरती आहे तो मेरिस्टेमॅटिक रिजन. म्हणजेच काय मेरिस्टेमॅटिक सेलचं काम काय आहे, इट इज अ हायली डिवायडिंग सेल्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा रिजन आहे तो इलॉंगेशन रिजन. म्हणजेच काय त्यांच्यामधल्या सेल काय झाल्यात, इलॉंगेट झालात. ठीक आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं, इलॉंगेशन रिजन. त्याच्यानंतरचा रिजन आहे ते तुमचं रूट हेअर्स. म्हणजेच काय हे सगळ्यात इम्पॉर्टंट रिजन आहे तुमच्या कशाचा, रूटचा. म्हणजेच काय तुमचे रूट्स काय करायला लागलेत, इट्स ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉइल. आणि काय करतात ते वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं डिफरंट तुमच्या प्लांटच्या पार्ट्सकडे मूव्ह करायला लागलेत. त्याच्यानंतर इथला रिजन आहे तो तुमचा मॅच्युअर रिजन. म्हणजेच काय पहिला झाला मेरिस्टेमॅटिक रिजन. ह्याच्यामध्ये काय आहेत, मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत. काय आहे त्यांचं काम, इट इज अ हायली डिवायडिंग सेल्स. त्याच्यानंतर दुसरा आहे तो तुमचा इलॉंगेशन रिजन. म्हणजेच काय ह्याच्यामध्ये काय आहे तर इलॉंगेटेड सेल्स आहेत. ठीक आहे, तिसरा आहे तो तुमचा रूट हेअर्स. ठीक आहे, आणि चौथा आहे तो तुमचा मॅच्युअर रिजन. म्हणजेच काय ह्या 4 रिजननी तुमचं काय बनलंय, फिगरला काय देणार, टिपिकल रूट स्ट्रक्चर. ठीक आहे, फिगर कशाची आहे, हे 1 मार्काला तुम्हाला फिगर विचारली जाऊ शकते. म्हणजेच काय टिपिकल रूट स्ट्रक्चर काय काय आहे, त्याच्यामध्ये 4 रिजन आहेत. पहिला आहे तो तुमचा मेरिस्टेमॅटिक रिजन, दुसरा आहे तुमचा इलॉंगेशन रिजन, तिसरा आहे रूट हेअर्स आणि चौथा आहे तो तुमचा मॅच्युअर रिजन. आता ह्याच्यामधलं इम्पॉर्टंट आहे ते तुमचं रूट हेअर्स आणि त्याचं स्ट्रक्चर आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण 1 पॉईंट कव्हर केला आहे. ह्या चॅप्टरमधले फक्त 3च पॉईंट्स तुमच्या सिलेबसला इन्क्लुडेड आहेत. आता नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा रूट हेअर्स. म्हणजेच काय ॲब्सॉर्ब कसं करते वॉटर आणि ते